यासोबतच शिंदे म्हणजे बॅरिस्टर लोहिया नाहीत. शिंदेंचा पक्ष शहांची बेनामी कंपनी असल्याचा आरोप देखील राऊतांनी केलाय. शिंदे हे शहांच्या बेनाम कंपनीचे ब्युरो चीफ असून शहांनी मुंबई अदानींना विकण्याचा चंग बांधलाय. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला तोडण्याचं शहांचा षडयंत्र असल्याचा आरोप देखील राऊतांनी केलाय. दरम्यान यावरून नवनाथ वन यांनी पलटवार केलाय. पाहूया. तर राऊतांनी महायुती सरकारला चांगलेच खडेबोल सुनावलेत. शिंदे म्हणजे बॅरिस्टर लोहिया नाहीत. शिंदेंचा पक्ष शहांची बेनामी कंपनी असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. शिंदे हे शहांच्या बेनाम कंपनीचे ब्युरो चीफ असून शहांनी मुंबई अदानींना विकण्याचा चंग बांधलाय. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील संजय राऊतांनी केलाय. यासोबतच मुंबईला तोडण्याचं शहांचं षडयंत्र असल्याचं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलंय. दरम्यान यावरून आता संजय राऊतांवर नवनाथ वन यांनी पलटवार केलाय. एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाहीत किंवा बॅरिस्टर नागपई नाहीत. एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरो चीफ आहे. मूळ कंपनी जी आहे अमित शहांची, त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे. उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं, तेव्हा या सगळ्या चौकशा होतील. तुमची उभाटा गट हा राहुल गांधी यांची उपकंपनी आहे. तुमचा उभाटा गट हा सोनिया गांधी यांची बेनामी कंपनी आहे आणि तुम्ही उभाटा गटाच्या पेरोलवर पगारी संपादक म्हणून काम करतायत. तुम्ही राहुल गांधी यांच्या पगारावर प्रवक्ते म्हणून काम करतायत. तुम्ही सोनिया गांधी यांची चाकरी करण्याचं काम करतायत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची सच्ची कंपनी आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे चालवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जातं, तर उभाटा गटाच्या माध्यमातून सोनिया गांधींचे विचार, उभाटा गटाच्या माध्यमातून राहुल गांधींचे विचार आणि त्या गटाच्या मार्फत खानाची पिल्लावळ पुढे चालण्याचं काम पगारी संपादक संजय राऊत करतायत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलू नये. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अडाणीसारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुषे आहेत. शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो आहे, जोडेपुषे. अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे, मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये. मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत. हे तात्पुरतं आहे सगळं. त्यांचं इतिहासात नोंद होईल. या माणसाची काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल की मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं, तो अमित शहाच्या हातामध्ये कुऱ्हाड देण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं. आम्ही मराठी माणसाला तोडत नाही, तर मराठी माणसाला जोडण्याचं काम करतो. ही कुऱ्हाड नाही आहे, तर तुमच्या हातामध्ये खंजीर आहे आणि तो खंजीर खानाचा आहे. आणि अशा पद्धतीनं मुंबईतल्या मराठी माणसाला तोडण्याचं काम, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हद्दपार करण्याचं काम पगारी संपादक संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी आधी आपल्याकडे बघावं. अमित भाई असतील, भारतीय जनता पार्टी असेल, लोकांना जोडण्याचं काम करते. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.